सुनील केदार यांनी रुग्णालयात दाखल होणे संशयास्पद आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाने याची चौकशी करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे। शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच सुनील केदार यांची तब्येत कशी बिघडली? सुनील केदार यांची वृत्ती नेहमीच कायद्याच्या विरोधातली आहे। ललित पाटील ससून रुग्णालय प्रकरणाची पुनरावृत्ती असा खळबळजनक आरोप देखील आशिष देशमुख यांनी केला आहे। आपल्यासोबत भाजप नेते आशिष देशमुख आहे। आशिषजी, असा आरोप होत आहे की भाजपनं खूप घाईने त्यांची सदस्यता रद्द करून घेतली। रविवारी नोटिफिकेशन काढायची काय गरज होती? नाही बघा, जो पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्ट आहे त्याच्या सेक्शन 8 अन्वये किंबहुना त्यानंतर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये झालेल्या निर्णयानुसार जर 2 वर्षापेक्षा जास्ती सजा कोर्टाने कोण्याही आमदाराला खासदाराला सुनावलेली असेल तर ज्या दिवशी ती सजा कोर्ट सुनावतो त्याच दिवशीपासून त्याचं सदस्यत्व हे रद्द, आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी रविवारी वगैरे नाही आहे, त्यांचं सदस्यत्व हे 22 तारखेलाच रद्द झालं आहे। सुनील केदार जे आहेत ते निकाल आल्यानंतर आजारी आहे असं सांगितलं जातं आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये ते दाखल आहेत। रोज त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्याही केल्या जातात। बघा, आपण पाहिलं की 22 तारखेला कोर्टात सकाळी 11 पासून रात्री 11 पर्यंत ते अतिशय सुदृढरित्या आपण त्यांना सगळ्यांना पाहिलं। जेव्हा त्यांना पोलीस आपल्या व्हॅनमध्ये घेऊन गेली तेव्हा त्यांनी जो जल्लोष केला तो देखील आपल्या सर्व मीडियाकर्मींनी पाहिला आहे। असं असताना सर्व जनसामान्य लोकांना प्रश्नच मुळात आहे की कोण्याही राजकारणी व्यक्तीला जेल झाली की ते सरळ सरळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भरती होतात, आणि म्हणून नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ललित पाटीलच्या संदर्भामध्ये तिच्या अधिष्ठातांनी जे काही केलं त्याच पद्धतीचा सुगावा इथे येतो आहे का, हा खऱ्या अर्थाने जनतेतला प्रश्न आहे। त्यांची डोकेदुखी एवढी कशी वाढली की त्यांना आता आज 25 तारीख आहे, 3-4 दिवस झाले तरी त्यांना ॲडमिटच ठेवावं लागतं आहे। हा खऱ्या अर्थाने एक त्याच्यावर संशोधन व्हावं या दृष्टीचा हा प्रश्न आहे। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून याची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मी त्यानिमित्ताने मागणी करतो आहे। आपल्याला जे सुनील केदार रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत तो बनाव आहे, आपण संकेतामध्ये असं बोलताय, मात्र थेट आरोप आहे का? नाही, काल जे मला कळलं वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांचा इको बरोबर आहे, त्यांचा MRI बरोबर आहे, फक्त डोकेदुखी आणि खोकला असल्यामुळे त्यांना कसं काय एवढं म्हणजे भरती ठेवता येतं हा मला खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। म्हणूनच म्हटलं मी की ह्या संदर्भामध्ये डिटेल इन्क्वायरी जर झाली तर नक्कीच त्यामध्ये खरंच ते आजारी आहेत का ढोंग करतायत हे लोकांना कळेल। कॅमेरामॅन अतुल रेड्डेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।